झोपायचं असतं. तुझा जाळ केला तुझा मागा धरणं मी बघते तर तू सासूला आवाज बरी करती हा सासूला तू. अहो पप्पा तुम्ही मम्मीला 500 रुपयाची साडी घेतली. मग पैसेच नाही तर कुठून घेऊ तिला सारखं जाऊ लागतात. अहो पप्पा मम्मीच्या मैत्रिणींनी 2000ची साडी घेतली. लय भारी आहे, मम्मी लय तापली. या मैत्रिणी बी अशात ना. ट्रोल मजनू. अहो पप्पा कालचा तर दिवस गेला, आज नक्की तुमच्या सोबत भांडणार. तिला धंदाच काय भांडण्याशिवाय तिचं खानदानच भांड कुदळ आहे. तिला ना विषय सोडून भांडली तर भांडली मला सवय लागली. अहो पप्पा मम्मी भांडण करायला लागली तर तुम्ही गप्प मांजर सारखं बसताय. एकदा तरी मम्मी सोबत भांडण करताना चिंकत जावा की. मर्देत की तुम्ही मर्देत की मर्देत. हे बाई उगं मला झाडावर नको सोडू तुझ्यासोबत भांडणाला. मी काय कमी नाही भांडणाला पण उगं नको वाटतंय घरात तमाशा करायला. अहो पप्पा एकदा तरी भांडत जावा आणि जिंकत जावा जिंकत जावा. घे बाई. मरतो. होय हो. काय काल तुम्ही बहिणीला पैसे टाकले वाटतंय, तुमच्या एकुलते एक बहिणीला. नाही कोण म्हणलं तुला. अच्छा. कोण सांगायची काय गरज आहे, फोन पे चेक केलंय मी. भांडणाला तोंडाला गावलं. टाकली की तू तो गया. बहिणीला टाकायला पैसे आहेत तुम्हाला आणि बायकोला संक्रांतीला साडी घ्या म्हणलं तर घेतली नाही. 500 रुपयाची घेतली नुसतं का. मला काय सांगू नका, मला बी आता साडी पाहिजे. अगं तेव्हा पगार झाला नव्हता, आता पगार झालाय म्हणून टाकलं. अहो पप्पा तुम्ही काय पण म्हणा, मम्मी भांडणच करणार. हा आता पगार झाला ना, मग आत्ताच मला बी साडी घ्यायची 2000ची देवी. मला काय सांगायचं नाही. हा 2000ची पागल बिगल झाली का काय. एक तर या घराचं मरणाचं कर्ज आहे आणि तुला 2000ची साडी. शांत राहा बाई. हा बहिणीला पैसे टाकायला हाय तर पैसे आणि बायकोला साडी घ्यायची म्हणलं की घराचं कर्ज आहे म्हण. ते काय मला सांगायचं नाही. मला बी साडी घ्यायची म्हणजे घ्यायची. मी काय तुम्हाला सुट्टी देणार नाही. पाहिजे म्हणजे पाहिजे साडी मला बी. झालं बघ चालू हिचं आता तोंड बंद होणार नाही. या बाईला फक्त भांडण पाहिजे. अहो पप्पा भांडा की दरवेळेस मम्मी तुमचा फायदा उचलते. भांडा भांडा जरा. गप की बाई का भांडण पिटी होती. हो भांडा की. अगं परे किती रे बापाला भरवतीस तू. अगं किती जरी केलं तर त्यात दम लागतो दम. माझ्यासोबत भांडायला ती बी. आणि तुझा बाप आहे आत्तापर्यंत कधी भांडलेत माझ्यासोबत. ते आत्ता भांडणार आहेत आणि त्यांना सुट्टी नाही साडी घेतल्याशिवाय. होय नवरा बनून भांडू शकत नाही मी पण सासू बनून भांडू शकतो बरं का. नात करायचं नाही माझ्या भांडणामध्ये. अच्छा. सासू बनून भांडणार. अहो तुमच्या आईला ऐकत नाही मी बोलायला आणि तुम्ही तर किती झाडकी पत्ती. चालते मला सासू बनून भांडला ना तरी चालते. उभ्या आयुष्यात मला हरवू शकणार नाहीत तुम्ही. ठीक आहे. हा का सासू बनून मी तुझ्यासोबत भांडणार पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या कुठल्याच गोष्टीवर परिणाम झाला नाही पाहिजे कारण तू ह्या भांडणात हारणार आहे. आजपर्यंत तुला वाटत होतं की मी ग बसतोय मी काय बोलत नाही पण आत्ता मी हार मानणार नाही. फक्त तुझी तयारी ठेव की तू बी हारली नाही पाहिजे आणि जर हारली तर माझ्या कुठल्याच गोष्टीवर परिणाम झाला नाही पाहिजे. अहो पप्पा असं तुम्ही काय करणार आहेत. तू ग बस ग. आज मम्मीची जिरावतोच लय म्हणत असती गप्प बसताय. तिने परमिशन देऊ दे सासू बनून भांडायला. तिचं सुट्टीच नाही तिला. पप्पा मी त्याचीच वाट बघत होते तुम्ही कसं भांडताय ते. आता मी पण बघते तुम्ही कसं भांडताय. चला निघा. मला भांडणं करणार आहे ना अजून पाय द्यायचा. मी कुणाच्या बापाला बी ऐकत नाही सांगायला लागला. होय बर
आलोच. हा तो रुको जरा, सबर करो. आत्ता बोल. साडी घातली म्हणजे काय तुम्ही मला हरवचा? अहो तुमच्या 7 पिढ्या जाते ना तरी मला हरवून अजून जन्माला यायचंय. अच्छा. आता मी काय तुझा नवरा नाही, सासूचं कॅरेक्टर म्हणजे माझी आई. अच्छा. हो का? हा आत्ता बोल. चटारपटार जी बोलते ना, वाच वाच बोल आता. अहो, हरवणं शक्यच नाही मला. अगं टवळे, तुला लय माझ्या पुरीकडे जायचं असतं ग. पुरीलाच पैसे पाठवले काय ग तुझ्या भादाड्याला कमी पडताय? माझ्या बदड्याला काहीच कमी पडत नाही, पण आपल्या लेकाला बी सांगायचं ना की पहिले सुनाचं घरदाड भर आणि मग राहिलेल्या लेकीला कशाला पाहिजे इकडे भावाच्या घरात मुंडका घालायला. अगं किरसुने, इकुलती एकच हाय ग माझी पोरगी, म्हणून दिलं म्हणून काय झालं ग? तुझ्या भादाड्याला कमी पडतंय का? सुने म्हणलं पप्पा. किरसुनी मी नाही, तुम्हीच आजचा पहिले किरसुनी सांगायला लागला. लय लेकीची कड होती, गेली गे लग्न करून तिकडं आणि कशाला इथे यायला लागला वाचा वाचा करत. कशाला यायला लागलं? तिचं घर आहे ही, तुझा काही संबंध नाही बोलायचा. तू बाहेरून आली, ती पहिली हिथं होती. अच्छा. बाहेर नाही, माझं घर आहे आता, ती झालं तिचं घर तिकडलं होय. सांगायला लागला. हा अगं टवळे, माझ्या लेकाला तर वंश मध्ये केलंच आणि वरून अजून मग ती बोलतं का माझं लेकरू थोडं तरी तुला काय? आणि लागली वाच वाच करायला. अगं मम्मी पप्पा तुला टवळे म्हणलं. ही आता असते ना टवळी म्हण, दुसऱ्याला बोलायचं आधी आपण असतं आणि मग दुसऱ्याला बोलायचं आणि असतं. तो बी बायकोचा बैल, तू बोलायला लागला की गप्प बसतो घुपऱ्या मांजरावनी. तुम्ही नाही काय मामांना घेतलं मुठीत लागला का असंच राहिला. घेतलं की त्यांना तर वरची मान खाली करू दिली नाही की लागला हे करायला. तू माझ्या नवऱ्याकडे नको जाऊ टवळे. पण तुम्ही कशाला माझ्या नवऱ्याकडे जाताय? हा माझं लिकरू आहे ती. हा माझा लेकरू मग माझा सासरा आहेत ती. अगं माझ्या तोंडाला लागू नकोस, तुझं ना थोबड चिचिन. तुम्ही बी माझ्या तोंडाला लागू नको, मी तुमच्या बापाला बी बोलायला ऐकायची नाही. अगं किरसुने, तुला तर ना आमच्या दोघांमध्ये भांडणं लावायला लय मजा येते ग. आम्ही दोघं एकत्र बसलो की लगे वाच 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 मागून ऐकते आणि कोपऱ्यात जाऊन माझ्या लेकाला भांडते ग किरसुने. अगं मम्मी पप्पा तुला किरसुने म्हणलं. अगं हेच आहे पहिलं किरसुनी, म्हणून तर लेकाच्या आणि सुनाच्या मध्ये भांडणं लावायची कळते आणि ती. तू ग तू काय करते? तू काय करते ग? हा लेखातन ह्याच्यात फुट पाडती वय. हा आमच्यात नाही शिकवत कुणाच्यात फूट पाडायची, हा. तुमच्यात आहे म्हणून परंपरा तर तशी. माझा लेख घेतला ना तो मोठी बोलता का ती काय बायकोचा बैल कुठला? आपण बी तीच होतो, आपण काय नवऱ्याची बैली नाहीत काय बैल सांगायला नाही लागला. का? अगं जन्म दिलाय मी त्याला. हा जन्म दिलाय, मग जन्म दिला म्हणजे मग लग्न झालं त्याची ती बघ ना, कशाला त्याच्या संसारात मुंडका घालायचंय. काय होतं एक वेळेस साडी कमी पैशाची घेतली म्हणून? काय हा? संबंध? तुमच्या काय लेकराला सामान? म्हणजे पैसे पाठवायचे, तिचा नवरा आहे की एवढा मोठा पैसे द्यायला करायला, अगं- तिचं ती बघत की चढ. अगं पण ती ही तर होती ना लाडाची इकुलते काय, तुझा काय जीव चाललाय का किरसुनी? माझी लाडाची म्हणजे ती लाडाची असून तिच्या नवऱ्याची, मी बी माझ्या लाडाची ना नवऱ्याची, मी नवऱ्याला म्हणत तुम्हाला केवढा आणि का लागा? मम्मा तुला पप्पा किरसुने म्हणलं. अगं तिचं असते रे किरसुनी पहिलं. अगं तू ग बस ना, तुला काय वाच वाच मदत करायला लागली आणि ही अगे असल्या 56 बघितल्यात मी आणि तू 57वी ग टवळे. पप्पा मला तुला 56 म्हणले. यांना भांडायला येणं जायना लगेच हे करा. अगं, तोंड बघ तुझं तोंड सुपर येऊन तसला नाक वचके. पप्पा तुला सुपारी म्हणलं. ही बघ नाकाचा शेंडा त्याच्यावर कोणतरी येऊन बसून जाईल. अगं असं बघ आता तुझं तोंड बघ काल तोंडे. मग डोळा काय कुठं चुलीत गेलत काय चुलीत बघताना? बघायला. अगे काय माहित गरीब गायन पोटात पाय. पप्पा म्हणलं तुला काल तोंडे. अगं तिथं असते ना, त्यांचा लय उजेड पडलाय ना. अगं चिचुंद्रे, तुला लय सुस्त का आईच्या बाजूनं बोलायचं? हा तिचं कान भरती काय? आई नाही, आजी नाही का देत तुला काय खायला? लय रुपये देऊन 2 टाकती. रुपयाचं तिच्या बाजूनं बोलते या टवळीकडून. म्हणून म्हणा लय देऊन टणकती आजी लय खायला. टणकती. मम्मा पप्पा तुला परत टवळे म्हणलं. अगं त्याच्यात पदच आहे, अगोदर स्वतः बघायचं मग दुसऱ्याला लय बोलायचं. सांगितलं होतं माझं ही लिकरू लय भारी बरं का. अहो उठ म्हणले की उठ, बस म्हणले की बस, आणि हिथं तर लय तोंड वाचा 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 चलतंय हिच. हा, तुम्ही बी इरसुनी दुसऱ्याच्या घरी कुठली. तुम्हाला बी तशी
सांगितलं असं आमच्या आ. मामांना की गरीब गाय आहे, ह्या वय पण वड 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 खापराचा असं तर फुटून गेला असतो. अगं तुझं तोंडालाच कुलूप लावीत जा. कधी आणि तुमचं सोड जा रिकाम. टवडी कुठली आणि माझ्या लेकाला बोलू सुद्धा थोडं सुद्धा देत नाही आणि म्हणती वरनं अजून हिला साडी दिली काय तिला साडी का तुझ्या भादाड्याला काय कमी पडतं का किरसुने. परत तुला टवळे म्हणजे किरसोने म्हणलो. अगे ते स्वतःच आहे ते पहिले म्हणून दुसऱ्याला मध्ये टवळे आणि किरसुनी आधी आपल्या बघायचं असं मग लोकाला डांग ज्ञान शिकवायचं असतं. तुझा जाळ केला तुझा मागा धरणं मी बघते तर तू सासूला आवाज बरी उचलती. हा सासूला तुला तर आता ना मी अगं टवळे तुला मी कान आहे ना सासूला तोंड उचलती सासूला तोंड उचलती होय ग होय सासूला तोंड उचलती सासूचं तोंड भेटते होय ग. अगं तू आजची आहे आजची आणि मी 7 घरचं पाणी कोणाला स्वतः गावचं सांगायला लागली तू. माझं सगळे साडे एका साईडला वाढतात.